सोलापूर मोहोळ मार्गावर पिकअप वाहनाला मोटारसायकलची धडक बसल्याने एका बँक व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सोलापूरहून मोहोळकडे जात असताना कोंडीजवळील एका हॉटेलसमोर मोटारसायकलने समोरून जाणाऱ्या पिकअप वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बँक व्यवस्थापकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला। हा अपघात सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास घडला। कौस्तुभ विनोद देशपांडे, वय 30, राहणार मोहोळ असे मृत्यू झालेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे। ते सोलापुरातील मोरारजी पेठ येथील HDFC बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशपांडे हे सोमवारी रात्री काम आटपून मोटारसायकल मोहोळ येथील राहत्या घरी जात होते। कोंडीजवळील सिद्धेश्वर हॉटेलसमोर त्यांच्या मोटारसायकलची समोरून जाणाऱ्या पिकअप टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक बसली। या अपघातात ते गंभीर जखमी झाले। उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।